अ रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग 9. तुला माझा राग आला असेल, पण एकदा माझ्या नजरेतून विचार करून बघ. मी टीना आणि ओमला सोबत बघितलं आहे, जे मला बिलकुल आवडलेलं नाही. अशी बरीच प्रसंग आहेत ज्यामुळे माझं मन ओमवर विश्वास ठेवायला तयार नाही. ओम टीनाला सोडून मूव्ह ऑन झाले म्हणजे मी पण त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून मूव्ह ऑन होईल असं नाही ना? रीता स्वतःची बाजू मांडत म्हणाली. अजिबात नाही रीता, माझी तुझ्याकडून ही अपेक्षाच नाहीये की तू लगेचच मूव्ह ऑन व्हावंस. मला फक्त इतकंच माहीत आहे की तुला जर नकार द्यायचा होता तर तो तू आधीच द्यायला पाहिजे होतास. भरमंडपात नकार देण्याची ही कुठली पद्धत आहे का? तुला हे सगळं माहीत होऊन खूप दिवस झाले होते ना, त्यामुळे तू तेव्हा नकार देखील दिला होता. तर तेव्हा तू तुझ्या निर्णयावर ठाम का नाही राहिलीस? आशा म्हणाली. कारण मला ओम खरंच आवडले होते, रीता कबूल करत म्हणाली. म्हणजे नक्की काय आवडलं होतं तुला त्याच्यात? तू त्याला नीट ओळखत नसताना फक्त त्याच्या लुकवरून तुला तो आवडला असंच म्हणणार ना आपण? कारण ना तुमच्यात मैत्री होती ना, तुम्ही दोघं एकमेकांना ओळखत होता. रीता ऐन वेळेवर लग्नाला नकार देणं म्हणजे पळ काढण्यासारखं आहे. तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? तुमच्या दोघांमध्ये संवादाची कमी आहे, तुमच्या निर्णय क्षमतेची कमी आहे, तुमच्या दोघांमध्ये नात्याला ओळखून घेण्याची कमी आहे. रीता, आपल्याला जेव्हा एखादी व्यक्ती आवडते ना, तेव्हा आपण त्या व्यक्तीला त्याच्या गुणासकट स्वीकारतो. ओमने तुला सांगितलं होतं ना की तो तुझ्यासोबतच लग्न करणार म्हणून. मग भलेही टीनाने कितीही गोंधळ घालू दे, पण तुला मात्र त्याच्यावर विश्वास ठेवावा वाटला नाही. कारण तुम्ही दोघे एकमेकांना ओळखत नाही. तुला जर मनापासून हे लग्न निभवायचं असेल तर नीट विचार करून वाग. आजसारखं कधीच करू नकोस. चुकीचे तर्कवितर्क लावण्यापेक्षा नीट शांतपणे त्यावर विचार कर. ओमसोबत बोल, तरच तू हे नातं निभावू शकशील. आज मी तुला जे काही सांगते ते शेवटचं, कारण यापुढे मी तुमच्या संसारात ढवळाढवळ करणार नाही, आशा रीताला म्हणाली. तिने रीताचा निरोप घेतला आणि खाली निघून गेली. ओम नुकताच बाथ घेऊन आला होता. दिवसभराच्या दगदगीमुळे तो खूप दमला होता. बाथ घेतल्यानंतर त्याला थोडं बरं वाटलं. तोच आशा त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली. थँक्यू आशा, खूप गरज होती याची, तो हलकं हसत म्हणाला. रीताने घेतली का कॉफी? गीता तिच्यासाठी कॉफी घेऊन गेली आहे, आशा म्हणाली. ओके, तू इतकी टेन्शनमध्ये का आहेस? रीता तुला काही बोलली का? ओम म्हणाला. ओम, रीताला टीनाचा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार आहेस तू? टीना कशी आहे हे तुलाही माहीत आहे आणि मलाही. तुला मी कायम सांगत आले होते, लांब राहा म्हणून तिच्यापासून. तू माझं एकदाही ऐकलं नाहीस, आशा चिडत म्हणाली. चुकलं माझं, किती वेळा माफी मागितली मी तुझी. ओम म्हणाला. पण रीताला कसं कन्व्हिन्स करणार आहेस तू? तिला तोच एक प्रॉब्लेम आहे ओम, आशा म्हणाली. मी खरं सांगू, मला नाही माहीत. मी फक्त माझ्याकडून हे नातं पूर्णपणे निभावण्याचा प्रयत्न करणार. ऑलरेडी टीनाच्या कंडिशनमध्ये अडकून मला फसल्यासारखं वाटत होतं, पण मला मी घेतलेला निर्णय योग्य प्रूव्ह करायचा आहे. काहीही झालं तरी मी रीताला फसवणार नाही, ओम म्हणाला. टीना तुझा पिच्छा सोडेल का? आशा म्हणाली. तिला सोडावा लागेल. मला ना या कंडिशन मागे वेगळाच डाऊट येतोय. तुला माहीत आहे, टीना जेव्हा माझ्यासोबत लग्न करायला तयार झाली ना, त्या दिवसापासून ती गायब आहे. मी आणि रीता जेव्हा कॅफेमध्ये गेलो होतो तेव्हा टीना आणि राहुलला एका मुलासोबत बघितलं, पण त्याची माझ्याकडे पाठ होती. मी नंतर राहुलकडे त्या मुलाची चौकशी केली. राहुल म्हणाला त्याने त्या मुलाचा चेहरा बघितला नाहीये, कारण त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता. त्याने टीनाला याबद्दल विचारलं देखील होतं, पण टीना म्हणाली त्या मुलाच्या चेहऱ्याला इन्फेक्शन झाल्यामुळे त्याचा चेहरा विद्रूप झाला आहे. तेव्हापासून तो मास्क लावून फिरतो. पण मला तिचं हे कारण पटलं नाही, ओम म्हणाला. तुला असं म्हणायचं आहे का की हा एक बहाणा आहे तुला आणि रीताला एकत्र आणण्याचा? आशा म्हणाली. हो, पण
मला हे कळत नाहीये की आमच्या लग्नाने कुणाचा फायदा होणार आहे. टीना अशी अचानक दुसऱ्या ब्रँचला कशी काय निघून गेली हे देखील माझ्यासाठी एक कोडं आहे, ओम म्हणाला. रीताच्या लाईफमध्ये कुणी येऊन गेलंय का? आशा म्हणाली. नाही, जर तसं असतं तर ती मला नक्कीच बोलली असती. ती तशी प्युअर आहे, उलट जरा जास्तच प्युअर आहे. इनोसंट आहे ती. तिला मी आवडतो, भलेही आता थोडी भरकटली असेल, पण म्हणून आपल्याला माहीत नसताना असं मत काढणं चुकीचं आहे. आणि जरी आधी कुणी असेल तर तो तिचा पास्ट आहे. आजकाल लोक कपडे बदलतात तसं बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड बदलत असतात. त्यात तिचं एखादं अफेअर असेल तर ती मोठी गोष्ट नाहीये, ओम कॉफीचा घोट घेत म्हणाला. बरं, मग आता पुढे काय? तुमचं नातं? डोंट वरी आशा. किती टेन्शन घेतेस? मी बघेल काय करायचं ते. एक दिवस आमचं नातं तिला स्वतःहून हवंसं वाटेल. जरा वेळ देऊया तिला. कदाचित एकमेकांच्या सहवासामुळे आम्ही एकमेकांना समजून घेऊ शकू, ओम म्हणाला. ठीक आहे. तिला मनातून बरं वाटलं. बरं ऐक ना, मला रीताला भेटायचं आहे. काहीतरी जुगाड कर. आईला सांगितलंस तरीही चालेल. बघते मी, आशा म्हणाली. ओमसोबत बोलून ती आईला मदत करायला निघून गेली. रात्री घरी बरेच पाहुणे असल्यामुळे रात्रीच्या जेवणाची ऑर्डर बाहेरूनच केली होती. उद्याचा एक दिवस रिलॅक्स होऊन मग परवा पूजा ठेवण्यात आली होती. त्यानंतर कुलदैवत आणि गावी जाऊन घरच्या देवांचं दर्शन घ्यायचं होतं. फिरायला जाण्याबद्दल अजून तरी त्यांनी काही विचार केल्याचं दिसत नव्हतं. दिवसभराच्या दगदगीमुळे सगळेजण जेवण करून झोपायला निघून गेले. रीताही रूममध्ये निघून आली. ती घरात आल्यानंतर ओम जो त्याच्या रूममध्ये निघून गेला होता त्यानंतर तो तिच्या नजरेस पडला नव्हता. फायनली माझं आणि ओमचं लग्न झालं. किती भयानक कंडिशन होती माझी. माझं मन फायनल निर्णयापर्यंत येतच नव्हतं. खरंच मी टीनाला घाबरत होते का? की मला कम्फर्ट झोनमध्ये सगळं हवं होतं? नाही, असं काही नाही. मला फक्त ओम माझे म्हणून हवे होते. मी त्यांना कुणासोबतही शेअर करू शकत नाही. पण आता टीना आमच्यात आली तर काय करणार आहे मी? ओम कितीही म्हणाले तरी टीनाचा काही भरोसा नाही. रीता गॅलरीत उभं राहून विचार करत होती. माझा विचार करतेस? हो, ती नकळत बोलून गेली. इतक्यात तिला समजलं तसं ती भानावर आली. तुम्ही इकडे काय करताय? आधी मला सोडा, ती त्याला रागात म्हणाली. त्याने तिला मागून मिठीत घेतलं होतं. ओहो, मी तुला एवढं भेटायला आलोय. तू खुश व्हायचं सोडून माझ्यावर रागवतेस काय? ओम म्हणाला. ओम, सोडा ना, असं मिठीत नाही घ्यायचं, रीता म्हणाली. मग कसं घेऊ? असं. त्याने तिला स्वतःकडे वळवलं आणि जवळ घेतलं. तुम्ही जा ना. आईला समजलं तर कसं वाटेल ते? सगळेजण काय म्हणतील? रीता म्हणाली. फार काही बोलणार नाहीत. आपल्याला थोडी नावं ठेवतील इतकंच. इतका कसा स्वतःवर संयम नाही वगैरे वगैरे. हे बोलताना तुम्हाला मात्र काहीच कसं वाटत नाही? मग रोमॅन्टिक बोलू का? तो तिच्यावर झुकत म्हणाला. त्याला इतकं जवळ आलेलं बघून रीता फ्रीज झाली. त्याची नजर तिच्या नजरेत मिसळली होती. तो इतक्या जवळ आल्यामुळे तिच्या हृदयाची धडधड आपोआप वाढली होती. तो तिला एकटक बघत होता. दिवसभराची भरजरी साडी उतरवून तिने सिंपल साडी घातली होती. हलकासा मेकअप केला होता तरीही ती खूप आकर्षण दिसत होती. ओम, रीता त्याला भानावर आणत म्हणाली. असं रूममध्ये येणं योग्य नाही. मी तर फक्त चौकशी करायला आलो होतो. तू ठीक तर आहेस ना? इथे तुला कसला त्रास तर होत नाही ना? घरी आल्यानंतर आपल्या दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नाही. तुला जर मेसेज केला तर तू रिप्लाय देणार नाहीस. कॉल केला तर तू उचलणार नाहीस. त्यामुळे म्हटलं स्वतः जाऊन भेटावं, ओम म्हणाला. माझी काळजी करू नका, रीता म्हणाली. मग कुणाची करू? ओम म्हणाला. मला नाही माहीत, रीता नजर फिरवत म्हणाली. यापुढे तरी तुझीच काळजी करावी लागणार आहे. हो, जेव्हा ज्युनियर रीता येईल तेव्हा मात्र, तो तिला चिडवत म्हणाला. ओम, ती लाजून इकडे तिकडे बघू लागली. ओम तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन बघत होता.
तिचा भांबावलेला चेहरा बघण्यात त्याला आनंद येत होता. तू आता आराम कर. विनाकारण लोड घेऊ नकोस. सकाळी आरामात उठ. आज दिवसभर तू खूप थकली आहेस. येतो मी. गुड नाईट म्हणत त्याने अलगद तिच्या हातांवर ओठ टेकवले आणि तो झोपायला निघून गेला. ती मात्र कितीतरी वेळ त्या हातांकडे बघत राहिली. ओम बेडवर पडल्या पडल्या झालेल्या गोष्टीचा विचार करत होता. त्याचं आणि रीताचं लग्न तर झालं, पण पुढे काय? आज ना उद्या टीना समोर येणारच होती. तिला रोज फेस करावं लागणार होतं. रीताने जर अशी हार मानली तर त्यांचं नातं कितपत टिकाव धरणार होतं हे त्याला माहीत नव्हतं. विचारांच्या ओघात तो कधीतरी झोपी गेला. आज सकाळी हळद उतरणी होती, तर उद्या सकाळी पूजा ठेवण्यात आली होती. खाली लॉनवर हळद उतरणीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. रीता सकाळी लवकर आवरून बसली होती. हळद उतरणीसाठी तिने पिवळ्या रंगाची साडी घातली होती. ती आवरून बसली असताना आई तिला भेटण्यासाठी रूममध्ये आल्या. रीता, रात्री शांत झोप तर लागली ना? त्यांनी प्रेमाने विचारलं. हो आई, रीता म्हणाली. बरं, मी काय म्हणते, आता आपण हळद उतरणीचा कार्यक्रम करून घेऊ. नंतर परत उद्याच्या पूजेची तयारी करायची. हो चालेल, रीता म्हणाली. तुला काही अडचण असेल तर मला सांगत जा. घाबरू नकोस. आता हे तुझं घर आहे. आई तिला धीर देत म्हणाल्या. हो आई, मी सांगेल तुम्हाला नक्की. काकी, तो ओम तुम्हाला बोलवत आहे. आणि हो, खाली सगळी तयारी झाली आहे. दिया त्यांना हाक मारत म्हणाली. हो, मी येते. तू रीतासोबत थांब. 10 मिनिटात दोघींनी खाली या, आई त्यांना समजावत म्हणाल्या आणि खाली निघून गेल्या. खाली लॉनवर हळद उतरणीसाठी सगळे जमले होते. ओम चेंज करून खाली निघून आला. आईंनी सांगितलं त्याप्रमाणे तो पाटावर जाऊन बसला. त्याच्यासमोर एक ताट ठेवलं होतं, ज्यामध्ये हळदीचं पाणी आणि त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. ते पात्र फुलांनी सजवलं होतं. त्याची नजर मात्र रीताच्या येण्याकडे लागली होती. इतक्यात दिया आणि आशा रीताला घेऊन बाहेर आल्या. ओमची नजर तिच्याकडे वळली. येल्लो कलरच्या रेशमी साडीत ती खूप सुंदर दिसत होती. हातात हिरवा चुडा, गळ्यात ओमच्या नावाचं मंगळसूत्र, चेहऱ्यावर पसरलेला गोडवा तिला अजूनच आकर्षण बनवत होता. ती जसजशी जवळ येऊ लागली तसतसं तो भान हरवून तिला बघत होता. तिच्या पायातील पैंजणाचा आवाज त्याला वेड लावत होता. ती त्याच्या समोरील पाटावर येऊन बसली. तिच्या पापण्या झुकलेल्या होत्या. आल्यापासून तिने ओमकडे एक नजर देखील बघितलं नव्हतं. काकी, हळद उतरणीच्या खेळाला सुरुवात करूया का? आशा म्हणाली. हो करूया दादा, तू जिंकला पाहिजेस हा, गीता त्याला चिअर करत म्हणाली. नाही गीता, जिंकली तर रीताच पाहिजे, आशा रीताची बाजू घेत म्हणाली. सगळेजण एकच गोंधळ करू लागले. लगेचच हळदी उतरणीच्या खेळाला सुरुवात झाली. गीताने अंगठी पाण्यात टाकली. रीता आणि ओम दोघांनी अंगठी शोधायला पाण्यात हात टाकला. सगळेजण त्यांना चिअर करत होते. ओमची नजर रीताच्या चेहऱ्यावर स्थिरावली होती. तू जर मनापासून ठरवलं तर आयुष्यभर तुझ्या मुठीत आणि मिठीत राहायला तयार आहे मी, रीता. तुझ्या एका होकारावर कुठल्याही संकटाशी लढू शकतो मी, तो तिच्याकडे बघत मनात म्हणाला. सुरुवातीलाच त्याच्या हातात अंगठी आली होती, पण त्यांनी मुद्दामच सांगितलं नव्हतं. तिचा हात मात्र अंगठी शोधायला पाण्यात फिरत होता. त्याने अलगद त्याच्या हातातली अंगठी तिच्या हातात सरकवली. तोच तिने नजर उचलून त्याच्याकडे बघितलं. त्याच्या नजरेत स्पेशल शरणागती होती. तिने पटकन नजर खाली झुकवली. अरे यार, अंगठी शोधायला एवढा वेळ? तुम्हाला दोघांना एकमेकांसाठी नंतर टाईम देणार आहोत, सगळेजण त्यांना चिडवत म्हणाले. रीता मात्र लाजेने चूरचूर झाली. तिने पटकन पाण्यातून हात बाहेर काढला. रीताच्या हातात अंगठी बघून सगळेजण ओमला चिडवू लागले. अंगठी शोधण्याच्या गेम नंतर असे बरेच गेम खेळण्यात आले. सगळेजण त्या दोघांना चिडवत गेम एन्जॉय करत होते. रीताला तर कुठे लपू आणि कुठे नाही असं झालं होतं.
शेवटच्या खेळात मात्र तिची फजिती झाली. ओमच्या ओठातून लवंग काढून घेत असताना त्याच्या ओठांचा झालेला स्पर्श आठवून लाजून तिच्या काळजाचं अक्षरशः पाणी पाणी झालं होतं. ओमचा स्पर्श तिच्या मनावर आणि शरीरावर मोरपीस फिरल्यासारखा फिरत होता. हळद उतरणी झाली तसं दोघांनाही चेंज करण्यासाठी रूममध्ये पाठवण्यात आलं. रीता आल्या आल्या वॉशरूममध्ये निघून गेली आणि शॉवरखाली उभी राहिली. शॉवरचं पाणी अंगावर घेत ती सगळ्या गोष्टींचा विचार करत होती. ओमचा सतत होणारा स्पर्श तिला मोहरून टाकत होता. त्याच्या नजरेत तिला स्वतःविषयी बरंच काही दिसत होतं. आताही त्याच्या ओठांचा स्पर्श आठवत ती शहारली होती. रीता, आवरलं का? बाहेरून आशाचा आवाज आला. तुझं आवरलं की खाली ये? हो चालेल, रीता म्हणाली. ती आंघोळ करून बाहेर आली. तिने साडी चेंज केली आणि आवरून बाहेर जाणार इतक्यात तिला कोणीतरी आल्याची चाहूल लागली. तिने मागे वळून बघितलं तर ओम तिच्या समोर उभा होता. तुम्ही इकडे काय करता? ती स्वतःला सावरत म्हणाली. तुला भेटायला आलोय. थोडं बोलायचं होतं. ओम तिच्याकडे बघत म्हणाला. ती नुकतीच आंघोळ करून आल्यामुळे एकदम फ्रेश दिसत होती. अबोली कलरची साडी तिला खुलून दिसत होती. काय बोलायचं? ओम तिला एकटक बघत होता, त्यामुळे तिने नजर चोरून घेतली. रिलॅक्स, मी फक्त एवढेच विचारायला आलो होतो की तू ऑफिसमधून किती दिवसाची सुट्टी घेतली आहेस? तो तिच्याजवळ येत म्हणाला. 8 दिवसाची. पण तुम्ही हे का विचारता? ती स्वतःला सावरत म्हणाली. आपण हनीमूनला कुठे जायचं हे ठरवलं नाही, त्यामुळे म्हटलं तुला विचारून घ्यावं. ओम तिला चिडवत म्हणाला. काय हनीमून? रीता डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली. एवढं सरप्राईज होण्यासारखं काय आहे? मी काही चुकीचं बोललो का? ओम भोळेपणाचा आव आणत म्हणाला. हो, म्हणजे सुट्टी नाहीये ना? रीता गडबडत म्हणाली. तू आताच तर म्हणालीस की 8 दिवसाची सुट्टी घेतली आहेस म्हणून.